नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण भेंडीची एका वेगळ्या पद्धतीने केलेली चटपटी अशी भाजी बनवतोय. आपण याआधी देखील बऱ्याच भेंडीच्या वेगळ्या पद्धतीने जसं की ताकातली, दह्यातली भेंडी, साधी भेंडीची भाजी, मसाला भेंडी, फ्राय भेंडी अशा वेगवेगळ्या भेंडीच्या भाज्या बघितल्या होत्या आणि त्या तुम्हा सर्वांना देखील खूप आवडल्या होत्या. आजची भाजी पण तशीच वेगळी आणि युनिक आहे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी मी ताजी अशी भेंडी घेतली. भेंडी घेतल्यानंतर देठाकडचा भाग तोडून बघायचा म्हणजे भेंडी ताजी आहे की नाही कळते. पटकन देठाकडचा भाग तुटलाय म्हणजे भेंडी अगदी मस्तपैकी ताजी अशी भेंडी मिळालेली आहे. आता ही भेंडी आपण स्वच्छ धुवून घेऊयात. ही भेंडी बघा छानपैकी अशी धुवून घेतली. आता भेंडीवरती बऱ्याच पद्धतीने पाणी आहे, तर ते पूर्णपणे आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये घालून ही भेंडी छानपैकी अशी कोरडी करून घेणार आहोत. तर बऱ्याच जणांना नेहमी प्रश्न असतो की जेव्हा ते भेंडी चिरतात ना तेव्हा ती अगदी चिकट असं बाहेर निघते. असं का होतं? तर ह्यासाठी एक टिप सांगते मी तुम्हाला. जेव्हा केव्हाही आपण भेंडी धुवून घेतो ना तेव्हा ती स्वच्छ अशी एका कापडानं कोरडी करून घ्यायची. त्याच्यावरचं पाणी पूर्ण सुकलं गेलं पाहिजे आणि मग भेंडी चिरायला घ्यायची. असं केल्यामुळं काय होतं, जेव्हा आपण भेंडी चिरतो ना तेव्हा आतला जो चिकट स्त्राव आहे तो अजिबात बाहेर येत नाही आणि तुम्ही जर ओली भेंडी चिरायला जाल ना तर अगदी भेंडी चिरताना पूर्ण चिकट हाताला लागते. तसं होऊ नये म्हणून ही टीप लक्षात ठेवा. आता भेंडी पूर्णपणे कोरडी झाली तर ही चिरून घेऊयात. व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पद्धतीनं सुरुवातीला मी देठाकडचा भाग कट करून घेतला. त्यानंतर बघा खूप बारीकही नाही आणि खूप लहानही नाही किंवा अगदी मोठीही नाही, अशा पद्धतीनं मी मध्यम आकाराची ही भेंडी कट करून घेतली. जेव्हा आपण साधी भाजी करतो तेव्हा भेंडी आपण अगदी बारीक चिरतो, पण ह्या भाजीला मात्र थोडी भेंडी तुम्हाला मोठी ठेवायची जेणेकरून जेव्हा भाजी तयार होते ना तेव्हा ती अगदी बारीक किंवा अशी गिर्र होत नाही. अशाच पद्धतीने आपण सगळी जी भेंडी आहे ना ती छानपैकी चिरून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळतील. तर इथं बघा आता संपूर्ण भेंडी मी अगदी अशा पद्धतीने चिरून घेतली. तर आज आपण भेंडीच्या भाजीमध्ये बटाट्याचा वापर करणार आहोत. त्यासाठी इथं बघा मी एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला, त्याच्यावरची साल काढून घेतली आणि त्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवला जेणेकरून बटाटा लाल पडू नये. आणि त्यानंतर आता हा बटाटा आपण अशा पद्धतीने चिरून घेतोय. ज्या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईचा बटाटा चिरतो ना सुरुवातीला मी तसाच बटाटा चिरून घेतला आणि त्यानंतर आता आपण चौकोनी आकारामध्ये, फार मोठाही नाही फार छोटाही नाही, तर अशा मीडियम ह्याच्यामध्ये मी चौकोनी आकार करून घेतला. भाजी चिरताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, बटाटा असू दे, वांगी असू देत किंवा कोणतीही भाजी असू दे, ती एका आकारामध्ये चिरण्याचा प्रयत्न करायचा. असं केल्यामुळं काय होतं, जेव्हा भाजी शिजवतो ना तेव्हा सगळी भाजी अगदी एकदम शिजली जाते. तुम्ही जर एक बटाटा मोठा आणि एक बटाटा छोटा कट करायला तर छोटा बटाटा पटकन शिजतो, त्यामुळे मोठा बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो. आपण जर छोटा बटाटा चेक केला तर आपला बटाटा शिजला किंवा भाजी शिजल्यामुळे आपण गॅस बंद करतो, पण मोठे बटाटे थोडे कच्चे राहतात. तसं होऊ नये म्हणून एका आकारामध्ये चिरून घ्यायचे. हे दोन्ही चिरून तयार आहे. तर भाजीला सुरुवात करूयात. त्यासाठी एका पॅनमध्ये बघा मी 1.5 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलवून घ्यायचे, त्यामुळे काय होतं जिऱ्याचा जो काही सुगंध आहे तो पूर्ण भाजीला छान लागतो. 5 ते 6 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या तेलामध्ये घालून घेतल्या. त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली होती. मिरचीमुळे काय होतं, टँकीनेसपणा भाजीला लागतो. तुम्हाला जर आवडत नसेल किंवा लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही स्किप पण करू शकता. 2 मिनिटं तेलावरती परतवून घेतलं. त्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हिंगपूड घालूयात आणि पुन्हा आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं जेणेकरून लसणाला छान तांबूस रंग येईल. आता ह्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले कांदे वापरलेत. कांदा घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झालाय. आता हा कांदा पण आपण जास्त वेळ न परतता फक्त 2 ते 3 मिनिटं परतायचा जेणेकरून तो फक्त ट्रान्सपरंट होईल. तुम्ही इथं बघू शकता आता कांदा बघा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे, तो पूर्ण अजिबात शिजला गेला नाहीये. ह्यामध्ये आता आपण जे बटाटे चिरून ठेवले होते ते बटाटे संपूर्ण घालून घ्यायचे. आता आपण कांदा का शिजवला नाही याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता बटाटा देखील कच्चा आहे आणि जर कांदा आपण पूर्ण गुलाबी रंगावरती करून घेतला आणि मग बटाटा घातला तर बटाटा शिजेपर्यंत कांदा पूर्ण जळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा फक्त हलका परतवून घ्यायचा आणि मग बटाटे घालायचे, म्हणजे बटाटे शिजेपर्यंत कांदे पण अगदी मस्तपैकी शिजले जातात. आता हे सगळं चांगलं मिक्स केलं. गॅस मध्यम करून झाकण ठेवून हे बटाटे आज आपल्याला 80% शिजवून घ्यायचे. साधारणपणे 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत. मध्ये पण 2 वेळा मी चेक करून घेतलं होतं. 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकताय कांद्याला छान असा चॉकलेटी रंग आलाय आणि त्याबरोबर जे बटाटे आहेत ते पण बघा 80% शिजले गेलेले आहेत. अगदी छान तो चमच्यानं कट होतोय. फार अगदी 100% शिजवून घ्यायचे नाहीत, कारण अजून बाकीची भाजी होईपर्यंत हे बटाटे देखील चांगले अगदी शिजतात. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपण मसाले घालूयात.
पाव चमचा मी हळदपूड घातली, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं. तिखटाप्रमाणे याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. 1 चमचा याच्यामध्ये मी धनेपूड वापरली, पाव चमचा आमचूर पूड आणि पाव चमचा जिरेपूड वापरली. आता हे सगळे मसाले छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे. मसाले बघा छान मिक्स झाल्यानंतर जी भेंडी आपण चिरून घेतली होती तर ती संपूर्ण भेंडी घालून घ्यायची आणि गॅस जो आहे तो एकदम मोठा ठेवायचा. अशा गॅस मोठा केल्यामुळे काय होतं, भेंडीचा जो चिकटपणा आहे तो अजिबात बाहेर येत नाही. तुम्ही जर गॅस बारीक करून ठेवलात ना तर पूर्ण भेंडीचा चिकटपणा भाजीला लागतो. तसं होऊ नये म्हणून सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आणि छानपैकी मिक्स करून झालं की गॅस अगदी मध्यम करून झाकण ठेवून घ्यायचं. 2 मिनिटानंतर पुन्हा झाकून काढून घ्यायचं आणि भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची. आता बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे, भेंडी शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. हे बघा सगळं छानपैकी असं मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात, जेणेकरून मिठाला थोडंसं पाणी सुटतं आणि जर तुम्हाला वाटलं की मसाले जर खाली चिकटत आहेत तर तुम्ही थोडासा पाण्याचा हबकारा मारून देखील घेऊ शकता. आता हे पुन्हा मी सगळं छानपैकी असं मिक्स करून घेतलं. जिरेपूड, आमचूर पावडर वापरल्यामुळे काय होतं, भाजी अगदी छान चटपटीत लागते. तर पुन्हा झाकण ठेवलं आणि छानपैकी ही भेंडी मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतले आणि भेंडीचा बघा रंग अजिबात बदललेला नाही, पण भेंडी अगदी छान अशी मऊ झालेली आहे. तर ही सगळ्या जर तुम्ही टिप्स वापराल तर तुमची देखील ही आलू भेंडी ना अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी तयार होते. बऱ्याच वेळा जर तुम्ही छोट्या खानावळीमध्ये जर जेवायला गेला असाल तर तुम्हाला भेंडीची अशा पद्धतीची भाजी बघायला मिळते. चव खूप छान असते. करण्याची पद्धतही साधी सोपी आहे. मसालेही अगदी फार कमी आहेत. त्यामुळे ना चव खूप छान लागते. एकदा जरूर ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, पराठे कशासोबतही खाऊ शकता. अगदी मस्त अशी आपली ही भेंडीची वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी तयार आहे. सगळ्यात शेवटी अगदी फक्त पाव चमचा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून गरमागरम ही आपली भाजी आपण भाकरी, चपाती, रोटी, नान कशासोबत तुम्ही सर्व्ह करू शकता. तुम्हाला आजची माझी ही भेंडीची वेगळी भाजी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स करायला देखील विसरू नका. चला तर मग भेटू असे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.